नमस्कार सर्वांना. तर आज ना मी फ्लॉवर पुलाव बनवते. त्याच्यासाठी फ्लॉवर घेतला आहे छोटासा आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला घेतला आहे. म्हणजे 4-5 मिरच्या घेतल्या आहेत आणि 4 लसूणच्या पाकळ्या आणि 2 जरासा आल्याचा तुकडा घेतला आहे. त्याचे 2-3 असे चपटे चपटे पीस केले आहेत हां. आणि त्याच्यासाठी 2 वेलची घेतली आहेत आणि 4 मिरी आणि 4 लवंगा घेतल्या आहेत छोटे छोटे. आणि त्याच्यासाठी लागणारा हा तांदूळ घेतला आहे बासमतीचा. आणि थोडासाच करायचा आहे मला 3 वाटी छोटे छोटे, तर मी तेवढा घेतला आहे. आणि आता आपण तो स्वच्छ धुवून ठेवूया 2-3 वेळा तांदूळ 5-10 मिनटासाठी. आणि फ्लॉवर आहे ना मी गरम पाण्यात टाकलं आहे. हे करायला काय मीठ टाकून गरम पाण्यात टाकलं आहे स्वच्छमध्ये, म्हणजे त्याचा एक प्रकारचा वास होत असतो तो निघून जायला आणि काहीतरी असेल वगैरे छोटीशी आळी किंवा काय तर निघायला म्हणून खूप गरम पाणी केलं त्याच्यात टाकलं आहे स्वच्छ धुण्यासाठी. आणि मीठ पण टाकलं आहे त्याच्यात. तर चला मग मी ह्याचं पेस्ट बनवते, मिरची आलं आणि लसूणची. आणि मग आपण बनवूया. तर आता हा मी फ्लॉवर हे करत ठेवला आहे, तेल टाकून जरा वाफवत ठेवलं आहे गॅसवर. जरा असा वाफवून घ्यायचा तेलावर. आणि बारीक कांदा चिरून घेतला आहे फोडणीसाठी, एकदम बारीक असा छानपैकी. एक कांदा अख्खा घेतला आहे आणि बारीक चिरून घेतला आहे. आणि ह्याला जरा असे परतवल्यासारखं तेलामध्ये करते. आणि ही पेस्ट बनवली, आला लसूण पेस्ट बनवली, जराशी जाडसरच बनवली आहे, एकदमच अशी बारीक नाही. तर आता कुकर ठेवलं आहे हां. आता तेल टाकूया 2 चमचे जाण्या एवढं तेल टाकलं आहे. आता फोडणीला हे 2 वेलचीचे हे तर बोंडे ती टाकूया. आणि 2 मिरी आणि 4 लवंगा टाकते हां. आणि ह्याच्यात कांदा चांगल्यापैकी लाल होईपर्यंत हे करूया, फोडणीसाठी बनवून घेऊया. डायरेक्ट भात बनवायचा असेल तर कुकर स्टीलचा पाहिजे, म्हणजे नाहीतर असं तरी पण चालतं. आता सगळ्यांना स्टीलचं काय लगेच कोण घ्यायला जमत नाही, तर माझ्याकडे आहे स्टीलचा कुकर. तर डायरेक्ट काय करायचं असेल, पावभाजी उकडवायची असेल किंवा बटाटी उकडवायची असेल किंवा काय करायचं असेल तर बरा पडतो, डायरेक्ट बनवता येतो. असा कधीतरी मिक्स भात बनवायचा असेल फ्लॉवरसारखा पुलावसारखा तर पटकन बनतो. तर आता हे फ्लॉवर घेतलं आहे ना, तळून घेतला आहे तो त्याच्यात टाकायचा हां. कांदा लाल झाला की कांदा लाल झाला की आलं लसूण पेस्ट घालायची आणि त्याच्यावर तो फ्लॉवर टाकायचा. आलं लसूण आहे, मिरची आहे आणि आता लवंगा टाकली आहेत 4 आणि 4 मिरी टाकली आहेत आणि 1-2 वेलची आहे. तसं करून हे लाल होईपर्यंत कांदा हे फोडणी तयार करायची.
कुकर वगैरे ना खालून जड असतात, त्यामुळे ते त्याला डाग पडत नाही किंवा लगेच कांदा लागत नाही, छान होतं. त्याच्यात काय करायचं असेल तर कांदा लाल होत आलाय. आता आपण ही पेस्ट टाकूया, आला लसूण पेस्ट. एक चमचा तिखट टाकते माझ्याकडचं. आता हा फ्लॉवर टाकूया. धुवून स्वच्छ करून घेतलाय तो. चवीपुरतं मीठ टाकते. तांदूळ असणार त्याच्यात, कांदा आहे, सगळं आहे, तर थोडंसं मीठ टाकते. आणि आता आपण तांदूळ जे हे करून घेतलेत ना, धुवून घेतलेत 2-3 वेळा आणि चाळणीतून गाळून वगैरे घेतलेत, ते आता आपण टाकूया आतमध्ये. अशा प्रकारे हे छानपैकी असं परतून घ्यायचं तेलामध्ये. अशा प्रकारे मी त्याच्यात तांदूळ वगैरे फोडणीला टाकून 3 पेले तांदूळ होते, म्हणून ते 3 वाट्या तांदूळ होतं, म्हणून 3 पेल्या पाणी घेऊन आता मी कुकर बंद करून ठेवला आहे. त्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या आणि मग नंतर आपण बघूया की कसा बनला आहे फ्लॉवर पुलाव ते.
तर अशा प्रकारे 3 शिट्ट्या देऊन छानपैकी पुलाव तयार झाला आहे. बेताचाच रंग आला आहे त्याला आणि तिखटपट मला वाटतं कमी झालं आहे, पण छान झालं आहे. इकडचा तिकडचा बाहेरून मसाला न आणता घरातलाच मसाला वापरून, आलं लसूण वगैरे वापरून असा छान चविष्ट आणि वास सुगंध पण छान येतो आहे. मी हे फ्लॉवर पुलाव बनवला आहे तो शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा हां. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.